brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तपोवन येथील ज्या वृक्षांच्या बाबतीमध्ये जी चर्चा या संदर्भाने होते, त्या संदर्भाने सुद्धा या चर्चेमध्ये शासनानं आपली काय भूमिका आहे ही सुद्धा सभागृहापुढं स्पष्ट करणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, हे मला आपल्याला या निमित्तानं सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, हजारो कोटी रुपये त्या कुंभमेळ्यामध्ये खर्च होणार आहेत. फक्त ते खर्च करत असताना पारदर्शक पद्धतीनं तो खर्च झाला पाहिजे, कारण अलीकडं पारदर्शकता ही कुठंतरी या महाराष्ट्रामध्ये हरवली आहे असे चिन्ह आपल्याला अध्यक्ष महोदय पाहायला मिळत आहेत. अध्यक्ष महोदय, काल परवाच जी हवाई उड्डाणं इंडिगो एअरलाईनच्या संदर्भामध्ये देशभर चर्चेला आलेली आहेत, अजूनही ती हवाई उड्डाणं ही काही पूर्वपदावर आलेली नाही आहेत. या संदर्भामध्ये शासनानं कुठंही हे जेव्हापासनं सुरू झालं तेव्हापासनं शासनाच्या वतीनं म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कुठंही भूमिका ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर किंबहुना हे जे काही नागरी भाग आहेत, मुंबई, नागपूर, पुणे, संभाजीनगर, नाशिक या शहरांमध्ये नागरिकांची खूप हेळसांड झाली. नागरिकांना हा प्रश्न पडला की पाहावं कुणाकडं, आणि एवढी त्यांची अडचण झाली की आपण सगळं हे टी व्हीवर पाहिलं, वर्तमानपत्रामध्ये वाचलं, पण महाराष्ट्र शासनाकडून त्यांना दिलासा देण्याचं काम हे झालं नाही. अध्यक्ष महोदय, आणि अजूनही या अडचणी काही संपलेल्या नाही आहेत. आणि म्हणून माझी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून ही विनंती आहे राज्य सरकारला की या इंडिगो एअरलाईन्स किंवा ही जी काही उड्डाणं इंडिगो एअरलाईन्सच्या माध्यमातून आपल्या राज्यात होत आहेत, याच्यामध्ये सुलभता कधी येईल यासाठी राज्य सरकार काही प्रयत्न करणार आहे का? अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये सुद्धा शासनाकडनं त्यांची भूमिका यामध्ये त्यांनी विशद केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, मुंबईचा देखील कायापालट शासन करतं आहे. पुणे, नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर या सगळ्या शहरांचा कायापालट होतो आहे अशी भूमिका राज्य सरकारनं या ठिकाणी घेतली आहे. अध्यक्ष महोदय, शेकडो, हजारो, लाखो कोटी रुपये या सगळ्या पायाभूत सुविधामध्ये खर्च होत आहेत, पण अलीकडं आपण पाहिलं की अतिवृष्टी या सगळ्या शहरांमध्ये झाली, आणि अतिवृष्टीमुळं या शहरांचा नेमका विकास कसा झाला आहे हे आपल्यापुढं या ठिकाणी त्याचं स्पष्ट चित्र आपल्याला पाहायला मिळालं. अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की कुठंतरी या शहरांना पुन्हा एकदा नव्यानं पाहण्याची गरज आहे. सगळ्या विकासाच्या योजना आपण राबवतो आहे, एवढा पैसा आपण खर्च करतो आहे, पण त्याला न्याय सरकारकडनं किंबहुना सरकारी ज्या काही व्यवस्था आहेत यांना न्याय करता आला का, हा खरा अध्यक्ष महोदय आपल्यापुढं प्रश्न आहे. एवढंच नव्हे तर आता शहरांमध्ये आपण अनेक बिबट्यांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली, भटक्या कुत्र्यांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली, कबुतरांच्या बाबतीमध्ये चर्चा झाली. अध्यक्ष महोदय, आता हे सुद्धा प्रश्न या शहरांना भेडसावत चाललेले आहेत, आणि म्हणून हे सगळे जर प्रश्न भेडसावत असतील तर ही शहरंसुद्धा सुरक्षित आहेत का, हा खरा मुद्दा या सरकारच्या समोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून मी येतो, आणि लातूर शहर महानगरपालिका याचे सुद्धा अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. सरकारचं मी लक्ष वेधू इच्छितो की लातूरमध्ये वाहतुकीची कोंडी होतो आहे, तिथं ट्रॅफिक सिग्नलची व्यवस्था नाही आहे, पार्किंग लॉट्स नाही आहेत, किंवा लातूर शहर महानगरपालिकेनं मल्टी स्टोरीड पार्किंगच्या ज्या काही व्यवस्था करायच्या त्याकडं या ठिकाणी दुर्लक्ष होतं आहे. सिटी बसची व्याप्ती ही वाढवायला हवी, त्या संदर्भामध्ये काम करणं गरजेचं आहे. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये अनेक ज्या महानगरपालिकेच्या योजना आहेत, अगदी दप्तर दिरंगाईमुळं नागरिकांची खूप कुचंबणा होते आहे.
भ्रष्टाचार हा फोफावत चाललेला आहे. बांधकाम परवानेसुद्धा आता सहज मिळत नाही आहेत. तिथंसुद्धा ऑनलाईन पद्धतीनं बांधकाम परवानगी शासनाच्या आदेशानुसार दिले जातात, पण ते 45 दिवसात काही ते मिळत नाहीत. 6-6 महिने वर्षभर नागरिकांना बांधकाम परवान्यासाठी वाट पाहावी लागते आणि तिथं देखील पैसे मोजल्याशिवाय बांधकाम परवाने मिळत नाहीत. ही शोकांतिका आहे. अध्यक्ष महोदय, हॉकर पॉलिसी ही देशभरामध्ये सगळ्या शहरामध्ये राबवण्यात आलेली आहे, पण लातूर शहरामध्ये हॉकर पॉलिसीच्या संदर्भामध्ये कुठेतरी उदासीनता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ती अंमलबजावणी ही शासनाच्या वतीनं नगरविकास विभागानं या संदर्भामध्ये लातूर शहर महानगरपालिकेला सूचना द्याव्यात आणि एक कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत या हॉकर पॉलिसीची अंमलबजावणी या ठिकाणी त्यांनी केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, लातूर शहरामध्ये लातूर औद्योगिक सहकारी वसाहत अध्यक्ष महोदय आहे आणि ही जी काही औद्योगिक वसाहत आहे, आता या औद्योगिक वसाहतीमध्ये जे प्लॉट धारक आहेत त्यांनी त्याचा उपयोग आता बदललेला आहे आणि म्हणून राज्य सरकारनं या औद्योगिक वसाहतीमध्ये ज्या प्लॉट धारकांच्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी एक नवं धोरण आणि ज्या शहरांमध्ये या औद्योगिक वसाहती आहेत त्या औद्योगिक वसाहतीचा वापर बदलण्याच्या संदर्भामध्ये काही धोरण स्वीकारायला हवं आणि त्या अडचणी अध्यक्ष महोदय त्यांनी दूर करायला हव्यात. अध्यक्ष महोदय, आता शहरांमध्ये औद्योगिक वसाहती आलेल्या आहेत, MIDC, आणि म्हणून MIDCमध्ये सुद्धा आता मालमत्ता कर हा आकारला जातो आणि औद्योगिक करसुद्धा आकारला जातो आणि म्हणून हा दुहेरी कर अशा औद्योगिक वसाहतींसाठी लागू झालेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा शासनानं लक्ष देण्याची गरज आहे, हे मला आपल्याला या ठिकाणी मुद्दामून सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, लातूर शहरामध्ये अनेक जी काही वसाहती आहेत त्याच्यामध्ये कबाले अध्यक्ष महोदय त्यांना देण्यात अजून आलेले नाही आहेत. त्यामध्ये विलासनगर, ओल्ड ट्रेंचिंग ग्राउंड, तुळजाभवानीनगर, राजीवनगर, इंदिरानगर, जय भीमनगर, कुष्ठधाम, कॉइलनगर, अण्णाभाऊ साठेनगर, इस्लामपुरा या सगळ्या वसाहतींमध्ये अनेक नागरिक आजही कबाल्यांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, नगर विकासाच्या राज्यमंत्री या ठिकाणी आहेत, त्यांना माझी अशी विनंती आहे की लातूर शहर महानगरपालिकेमध्ये अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांनी त्यांना सूचना केल्या पाहिजेत की त्या सगळ्या कबाल्यांचा जो काही निवाडा आहे तो तातडीनं त्यांनी काढावा. ही एक विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे. अध्यक्ष महोदय, अनेक शहरांमध्ये स्लॉटर हाऊसच्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी प्रश्न आहेत. तिथं अनेक समाजामध्ये देखील तेढ निर्माण होण्याची भीतीही असते आणि म्हणून राज्य सरकारनं स्लॉटर हाऊस, कत्तलखाना या ज्या काही व्यवस्था करणं आवश्यक आहे त्या व्यवस्थासुद्धा अध्यक्ष महोदय त्यांनी या ठिकाणी केल्या पाहिजेत. अध्यक्ष महोदय, याच संदर्भामध्ये पुन्हा पाणी पुरवठ्याच्या योजना, मलनिसारण योजना, कचरा व्यवस्थापन, झोपडपट्टी पुनर्वसन या सगळ्याच बाबतीमध्ये कुठंतरी या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी थोडीशी काही गतिमानता जर दाखवली तर याच्यामध्ये हे सगळे प्रश्न मिटू शकतील. अध्यक्ष महोदय, गृहनिर्माणच्या संदर्भामध्ये मुंबई, पुणे, ठाणे एवढ्याच मर्यादेमध्ये गृहनिर्माण या विभागाचा काबाचा विस्तार झालेला आहे, पण धाराशिव, लातूर, नांदेड इथं देखील शासनानं विस्तार करावा आणि त्या योजना त्या ठिकाणी राबवाव्यात ही एक विनंती आपल्या माध्यमातून करू इच्छितो. अध्यक्ष महोदय, शेवटी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग जो आहे, अध्यक्ष महोदय दोनच मुद्दे राहिलेत. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामध्ये ज्या काही ग्रामीण भागामध्ये दुर्लक्ष होत आहे मला असं वाटतं आहे, कारण अनेक पाणी पुरवठा विभागाने योजना मंजूर केल्या पण त्या योजना काही ना काही कारणामुळे त्या अपूर्ण राहिलेल्या आहेत. कुठंतरी वीज बिल थकलेलं आहे, कुठंतरी कंत्राटदारानं काम सोडून तो गेला आहे आणि म्हणून या सगळ्या योजना पाणी पुरवठा विभागानं या कार्यान्वित जलद गतीनं केल्या पाहिजे. तरी कचरा व्यवस्थापन, स्वच्छता विभाग जो आहे, ग्रामीण भाग शहरांमध्ये सुद्धा स्वच्छता ही अडचणीची झालेली आहे आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा स्वच्छतेसाठी पुरेसा निधी हा शासनानं उपलब्ध करून दिला पाहिजे ही एक सूचना या निमित्तानं करतो. या ज्या मागण्या या सरकारने या ठिकाणी प्रस्तुत केलेल्या आहेत त्या मागण्या या
सगळ्या महाराष्ट्राला न्याय देणाऱ्या नाही आहेत. म्हणून याचा विरोध करून मी या ठिकाणी माझे शब्द थांबवतो.